नमस्कार. कार्यक्रमात सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत, जे गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी तसंच मालिकामधून आपल्याला दिसत आहेत. ज्यांनी जवळजवळ 250हून जास्त मराठी चित्रपट आणि 50हून जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यांच्या पुरस्कारांची संख्या तर असंख्य असं आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांना 12 महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. जीवन गौरव पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, असे अभिनयाचे अशोक सम्राट अशोक सराफ सर यांच्याबरोबर आपण आहोत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलात या मुलाखतीसाठी. यासाठी सरांना नुकताच पद्मश्री पुरस्कार हा एक बहुमान भारतातला मोठा मिळालेला आहे. त्याआधी महाराष्ट्र भूषण हा जो महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यांनी देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. सर, सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. आणि खरं तर हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक रसिकासाठी एक खूप असा गौरवशाली असा तो क्षण होता, जेव्हा आम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून तुम्हाला पद्मश्री घेताना पाहिलं तेव्हा. थँक्यू. तुमच्यासाठी काय होता तो क्षण? निश्चित माझ्यासाठी चांगला होत असतो. कारण आपण जे काय काम करतो किंवा आपल्या कुठलाही जेव्हा बिझनेस करतो, तेव्हा तो पूर्णत्वाला जावा अशी आपली अशी इच्छा असतेच आपली. आणि त्याचं जर लोकांनी जर त्याचा गौरव केला आणि लोकांनी जर त्याच्याबद्दल चांगलं म्हटलं तर आनंद हा होणारच. माझंही तसंच झालं. म्हणजे इतक्या वर्षाची जी मेहनत होती ती कुठेतरी कारणी लागली. कुठेतरी या लोकांनी त्याचं समजून घेतलं. त्याबद्दल निश्चितच मी आनंदी राहीन असं मला वाटतं. श्री अशोक लक्ष्मण सराफ, कला फिल्म अभिनय. ह्या क्षणापासून मागे वळून बघताना तुम्हाला काय वाटतं? कारण 50 वर्षांहून अधिक कारकीर्द म्हणजे केवढा मोठा कालखंड आहे. की नाही, बरीच स्थित्यंतर पाहिलेली आहेत, बरेच लोक भेटलेले आहेत, म्हणजे ह्याच्यातली वेगवेगळे पण बघितलेले आहेत. म्हणजे चित्रपटसृष्टीतलं किंवा सिनेमासृष्टीतलं स्टेजवरचं हे मी सगळं बघितलेलं आहे. आणि मराठी आणि हिंदी या दोन्ही मधले मी फरक बघितलेले आहेत. हे सगळं इतकं सगळं बघितलेलं असल्यामुळे मी आता त्या बाबतीत तयार झालेलो असं मी म्हणेन. मला माहिती आता काय असल्यावर काय होतं आणि काय केल्यावर काय होतं. नक्कीच सर. अर्थातच ते तुम्हाला म्हणजे माहिती तर असणारच आहे. पण तुमची सुरुवात ही रंगभूमीपासून झाली आणि ती पण संगीत रंगभूमीपासून झाली. आम्ही तुम्हाला चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे, मालिकांमध्ये बघितलेलं आहे, नाटकांमध्ये बघितलेलं आहे. पण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की संगीत रंगभूमी हा एक वेगळा पैलू तुमच्या आयुष्यात आहे आणि ज्यातून सुरुवात झाली. काय संगीत रंगभूमी त्यावेळेला एवढं फेमस होत नव्हते ना, ते कोणाला माहिती नव्हतं त्यावेळेला. पण त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी एंटर झालो, तो सुद्धा मुळात मी संगीत नाटकातूनच एंटर झालो. स्टेजवर, प्रोफेशनल स्टेजवर. कुठलं नाटक? पहिलं नाटक होतं माझं ययाती आणि देवयानी, कुसुमाग्रजांनी लिहिलेलं. आणि त्याच्यातून मी पहिल्यांदा एंटर झालो. त्यावेळेला फिल्म म्हणजे इंडस्ट्रीमध्ये संगीत नाटकांचा जास्ती बोलबाला होता. संगीत नाटकं जास्ती चालायची. ती नंतर त्याचं हे बदलत गेलं आणि मग त्याची सोशल नाटकं चालायला लागली. आणि त्या सोशल नाटकं चालत तो पण माझा तिथपर्यंत प्रवास आहे. बरं, त्यात करण्याची बदल सगळे मी अनुभवलेले आहेत. किंवा काही बदल तर मीच केलेले आहेत.
अच्छा, इथपर्यंत म्हणजे संबंध. त्याच्याबद्दल, त्या बदलांबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. कारण स्थित्यंतरं तर होतच असतात कुठल्याही कलाक्षेत्रामध्ये. संगीत नाटक आलं, नंतर वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आली आणि आत्ताचं अगदी व्हॅक्यूम क्लीनरसारखं नाटक, की जे खूप वेगळ्या धाटणीचं आहे. तर अशी सगळी नाटकं बघताना ही स्थित्यंतरं तुम्ही कसं पाहता याच्याकडे? काय आहे, पहिल्यांदा जेव्हा म्हणजे सिनेमा सुरू झाला, फिल्म हां. फिल्म झाली तेव्हा त्यावेळेला एक फिल्मची एक स्टाईल होती. त्यावेळेला जास्ती करून सिच्युएशनवर जास्ती कॉमेडी सिनेमा हां, होती ना. हां, हां. सिच्युएशन काय सिच्युएशन तर सिच्युएशनल त्याच्यात विनोद असायचे हं. किंवा फार तर शब्दांनी बांधलेले विनोद असायचे. हं, हं, हं. पण त्याच्यावर फक्त काय त्यामुळे फक्त दिसणे चित्र याच्या पलीकडे काही नव्हतं. मग त्याच्यावर मी पुढे जसं जसं फळ हे झालं, पण मी सुरुवात माझी तिकडून झाली हं, पहिली. हं, हं. आणि नंतर जसं मी करतो त्याच्यात एक बदल मी हळूच केला. मी त्यातली कुठल्या त्याच्यात मी ॲक्शन कॉमेडी आणली. हां. म्हणजे देहबोली तुमची. अच्छा. तुम्ही ज्याप्रमाणे वाक्य बोलता, सिच्युएशन तर तुम्हाला बॅकग्राऊंडला हं, असतेच. हं, हं, पण हं. तुम्ही जे बोलता त्या बोलण्याला, तुमच्या डायलॉगला पूरक अशी तुमची शारीरिक देहबोली सुद्धा असायला पाहिजे. आणि तो प्रकार मी पहिल्यांदा आणला. वाह! आणि तो मी जवळ-जवळ 1974च्या सुमाराला मी आणला. अच्छा. त्यावेळेला डार्लिंग डार्लिंग नावाचं नाव होतं. प्रथम प्रथम हां, मी नाटक केलं हां. स्टेजवर. त्यावेळेला त्यात आपण त्याला काय म्हणतो आता, स्लॅपस्टिक कॉमेडी हं. हा प्रकार मी त्यावेळेला मराठी स्टेजला इंट्रोड्यूस केला. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा नाटकात काम केलं, तेव्हा तुम्ही साधारण किती वर्षाचे होतात? मी म्हणतो 20-21 वर्षाचा असेल त्यावेळेला. बरं. आणि मी ते पहिलं नाटकात काम केलं ते सुद्धा ॲक्सिडेंटली काम केलं. कारण माझ्या घरात पहिल्यांदा मुळात मला काम करायला देत नव्हते. कारण काय असतं त्यावेळेला एक मिडल क्लासचे लोक आम्ही. हं, हं, आणि हं. मिडल क्लासच्या लोकांमध्ये एक समज असतो की मुलांनी काही हे असले करायचे नाहीत, हे उद्योग करायचे नाही. कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की नाटकात काम करणं काय किंवा सिनेमात काम करणं काय हे चांगलं मानलं जात नव्हतं. हं. आणि त्यावेळेला त्यांना मिळकतही त्यांची तेवढी चांगली नव्हती त्यावेळेला. त्यामुळे खायचे वांदे काही काही नटांचे होते. हं. अशा वेळेला या इंडस्ट्री यावं की नाही हा प्रश्न देखील प्रत्येक फॅमिलीला पडलेला असायचा. खरं आहे. अजूनही आहे काही प्रमाणात, पण हो. त्यावेळेला आपण आता तेवढं राहिलेलं नाहीये. हं. आणि त्यामुळे माझ्या घरातून मला कधी परमिशन नव्हतीच. बरं. आमचं म्हणजे घरात म्हणजे माझ्या घरात माझ्या मामांची स्वतःची नाटक कंपनी असून सुद्धा मला काम करायला परमिशन नव्हती. बरं. माझे मामा म्हणजे नटवर गोपीनाथ सावकार, म्हणजे ते माझे गुरु, वाह! ज्यांच्याकडून मी ह्या कलेचा हे घेतला, हं. प्राथमिक शिक्षण घेतलं सगळं त्यांच्याकडून. ते 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 पहिले. एवढा वारसा असून देखील तुम्हाला घरून परवानगी नव्हती. अजिबात परवानगी मामांची परवानगी होती का? मामांची नव्हती आणि माझ्या वडिलांची पण नव्हती. अच्छा. कारण त्यांनी त्यातलं वाईट बाजू त्यांनी पाहिली होती. हं, स्वतः हं, कंपनी चालवत हं, असल्यामुळे त्यांनी हं. वाईट बाजू पाहिली होती. त्यावेळेला काय हाल होते तेही बघितले होते. अच्छा. मग त्यामुळे काय मला ह्याच्यात यायला देत नाही. मी ॲक्सिडेंटली आलो. म्हणजे अच्छा. असं झालं की मी एकदा आमच्याच नाटकाचा प्रयोग चालू होता, ययाती आणि देवयानीचा. हां. गोव्यामध्ये त्यांची टूर गेली होती. आणि ती टूर चालू असताना त्यामध्ये विदूषकाचं काम करणाऱ्या नटाचा एकदम अचानक त्याला फेशियल पॅरालिसिसचा अटॅक आला. आणि ते बरं. झालं की त्याला बोलताच येईना म्हणजे पाणी प्यायला तरी ते पडेल इथपर्यंत हालत वाईट झाली त्याची. अच्छा. मग आता काय करायचं? माझ्या मामानी त्यावेळेला दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना थोडंफार त्यांनी 2 प्रयोग हं, कसे केले. हं, आणि हं. मी मुंबईला मला त्यांनी तार करून बोलवून घेतलं. बरं. आणि त्यावेळेला मग तुम्ही तारेचं हो, हे चाललं हो, होतं. हो. तार करून मला त्यांनी इथं बोलवून घेतलं. बेळगावला बोलवून घेतलं आणि बेळगावला मी पहिला प्रयोग केला. मग अच्छा. अख्खं नाटक मला पाठ होतं. कारण का मी त्या हां. जेव्हा रिहर्सल्स चालायच्या तेव्हा मी हं. त्या नाटकाची प्रॉम्प्टिंग करायचो. आणि प्रॉम्प्टिंग करता शिरवाडकरांची एवढी कठीण आणि जड भाषा हं. मला मुखोद्गत होईल पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत. कारण सारखी वाचून बापरे! वाचून वाचून त्यामुळे मी पटकन तिकडे उभा राहिलो आणि प्रयोग झाला. तरी देखील ते मला द्यायला तयार नव्हते. पण ह्याच्यातून असं नाही का कळत, की म्हणजे कुठेतरी उपजत तुमच्यामध्ये ती कला होतीच? उपजत होती. माझ्या हां. उपजत होती म्हणजे मी वावरलोच त्याच्यात आहे ना. हं, हं. आमच्या घरात सतत तेच मोठमोठे नट माझ्या घरी यायचे, मामांच्याकडे, त्यांच्याकडे बोलायचे, त्यांचे चर्चा चालायची. मी सगळं सोडून मी त्यांचे हे ऐकत बसायचो. अच्छा. मला त्यांच्यात इंटरेस्ट. माझा नेहमी असं होतं की हे सगळेजण करतात, मी का नाही करणार? मी का नाही हं, करू शकत? हं, मी हं, करीन. हं, हं. हा लहानपणापासूनचा ध्यास. पण मग तुम्ही ठरवलं कधी, की आता नाटकात किंवा अभिनयातच आपण करियर करायचं? करियर करायचं ठरवलंच नव्हतं मी ठरवलंच काही. नव्हतं. बरं. करायचंय मला बस. करियर काय अच्छा. माहीतच नाही. हां. काय होते त्याचे इफेक्ट्स काही माहीत नाही. पण मला हं. हे करायचंय.
जे योग्य आहे आणि वाटतं मला, हे मला आवडतं हे हम्म, करायला. हम्म, हम्म, हम्म. मग नंतर मग असंच हे केल्यानंतर हा प्रयोग हे झाल्यानंतर 1967 हम्म. सालची गोष्ट आहे, मी ज्यावेळेस पहिला प्रयोग केला तो. बरं. हा. आणि त्याच्यानंतर मग काही प्रयोग मी केले काय तो तसे तरी तरी माझे मामा आणि वडील मला काम करायला देत नव्हते. अच्छा. त्यांना काही इलाजच नव्हता म्हणून मी त्यावेळेला करत होतो. हम्म, 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 आणि शेवटी त्या नाटकामध्ये जे प्रमुख काम करणारे होते हम्म. म्हणजे मास्तर दत्तारामन सारखे किंवा रामदास कामत या लोकांसारखे, त्यांनी मामाने सांगितलं, अहो तुम्ही कशाला आणि दुसऱ्याला घेता, हम्म, यालाच घ्या, हो चांगलं करतो हा, याचं चांगलं आहे. हम्म. ते सगळे चांगलं होतं सांगत होते. अच्छा. त्यामुळे त्यांचं काय शेवटी हळूहळू त्यांचा मग हे मावळला. बरं, म्हणजे हा. विरोध हळूहळू विरोध हळूहळू मावळला. कमी व्हायला लागला. बरं, तर बरं. त्यांनी एक दिवशी मला म्हटलं, ये इकडे रे, चल आता तूच कर याच्या पुढे, म्हणाले. अरे बापरे, वा, म्हणजे हे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे झाले सर. क्या बात मी आहे. कधी एक्सपेक्ट पण केले हम्म, होते की हे हम्म, म्हणतील हम्म, मला हम्म. काम कर म्हणून. आणि ते म्हटलं सांग यापुढे तूच कर म्हणून. वा. मी म्हटलं ठीक आहे. ते इतके म्हणलो, इकडे बोलवलं, इकडे पुस्तक घेऊन ये. मी गेलो घेऊन पुस्तक. म्हणलं हा बस वाच, पहिलं काय तू काय बोलतोस पहिला बोल. म्हणजे माझं वाक्य असं होतं की होय देवी मी विदूषक, असं साधं वाक्य होतं. तुम्ही म्हटलं हा बोल, होय देवी मी विदूषक. त्याने पहिल्या शब्दातच मला पकडला. अच्छा. गप, काय बोललास तू, विदूषक. होय देवी मी विदूषक. दू दीर्घ आहे ना, तो दीर्घ हम्म. बोलला पाहिजे. म्हणजे एवढे ते स्ट्रिक्ट होते. आणि त्यावेळेस त्या लोकांचं म्हणजे एवढं लक्ष असायचं भाषेवर सुद्धा, त्याच्या उच्चारावर सुद्धा. तर मला पुढे संभाव्य धोक्याची कल्पना आली की आता हे माझी वाट लावणार. कारण शिरवाडकरांची भाषा प्रत्येक ठिकाणी मला अडकलं. मी म्हटलं नाही ना मामा, मी बघतो, मी करेक्ट का सगळं. मी चक्क पळालो तिकडून. आणि शेवटी पण काय त्यांना नाहीलच होतं मला करायला देण्याशिवाय. बरं. रिहर्सल मी केलीच नाही. आणि मी केलं आणि ते लोकांना आवडलं फार. क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर तरी देखील मी हम्म, मी त्यावेळेस बँकेत काम करायचो. हम्म, हम्म, कारण हम्म. एक सर्वसाधारण फॅमिलीचा जे हे असतो ना, हो. मध्यमवर्गीयांचा, हम्म. मुलाने शिकावं, आणि नोकरीला लागो. नोकरी करावं, हम्म, लग्न करावं आणि घर, असं एक साधा हे असतो त्यांचा. त्यांचं चूक नाही आहे काही त्याचं. हम्म, हम्म. तर मी त्यावेळेस मी बँकेत काम करत होतो. आणि हा. बँकेत काम करत असताना ही दोन्ही कसरत माझी चालली होती. म्हणजे नाटकही नाटक आणि पण करत बँक होतो आणि पण. बँक पण करत होतो. बरं, बरं, हां, बरं. ते म्हणजे बँकेतले लोक माझ्यावर सगळे मेहरबान होते. माझे जे कलीग होते ते हा. मला जायला मदत करायचे आणि मी पळून देतो. अच्छा. आणि मी अशा रीतीने मी प्रयोग करत होतो, माझं जवळ होतं. पण ते दुपारी मी कधी 2ला गेलो, कधी उशिरा आलो, हा, असं सगळं हा. व्हायचं. पण हे तरी मी बँकेची नोकरी सोडत नव्हतो. अच्छा, मला इथेच एक मी वाचलं होतं कुठेतरी की विद्याधर गोखले तुम्हाला भेटायला आले होते बँकेत. हां. आणि तो काहीतरी किस्सा अरे होता, तो मला तो तुमच्याकडून हां. ऐकायचा आहे. विद्याधर गोखले एकदम मला आता विद्याधर गोखले एवढे हो, मोठे पंडित वास्तविक तो हो, माणूस. हो, हो. म्हणजे खरंच. संस्कृत आणि उर्दू याच्यावरचा मास्टरी असलेला आहे हम्म, ते हम्म, लेखक. ते हम्म, 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 ते एकदा मला भेटायला बँकेमध्ये आले. तर हम्म. माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले आणि आले त्यांनी म्हटलं, अशोक सराफ कुठे आहेत, ते कुठे बसतात ते. हम्म. तर आमचे लोक माझ्यापेक्षा तयार लोक ते म्हणत बरं. ते तिकडे, तर मी जागेवर नाही ॲज हा. युजल, हम्म, मी हम्म. गेलोय नाटकासाठी. अच्छा. हा, तर त्यामुळे ते इकडे इकडे बसतात. पण ते आत्ता होते इकडे, गेले खाली गेले असतील, येतील बसून राहिले ते. जर कोणी त्याला बराच वेळ बसले न म्हणाले, हा. "हो, ते अशोक सर आहेत इकडे इकडे बसतात, ते आत्ता येतील," असं प्रत्येक जण सांगायला लागला. मला नंतर वाटलं, मी त्यांना म्हटलं, मग तुम्हाला उगाच बसवून ठेवलं या लोकांनी, काय करू. पण मी नव्हतोच त्यावेळेस, तुम्ही येणार कुठून. पण किती प्रेम ह्या सगळ्या सगळ्या मंडळींचं सगळ्या तुमच्यावर. लोकांचं. पण तोच मोठा हे होता की हे हे प्रेम मी मिळवलं, हम्म. त्याच्यामुळे मला शक्य झालं सगळं करणं पुढे. खरंय, खरंय, खरंय. तसंच हे याचं अवॉर्ड्सचं सुद्धा तसंच आहे. हम्म, हम्म. ही अवॉर्ड्स मी जी गेली, हे प्रेक्षकांना दिलं मी, प्रेक्षकांना ते आवडलं आणि त्यांच्यापासून जे प्रेम मिळालं, त्याचा परिणाम आहे. म्हणजे कुठेतरी ही प्रेमाची अगदी देवाणघेवाण आपण करावंच म्हणू लागतं, शकतो. करावंच लागतं ते. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही जी सादर करता, तुम्ही जे काय मी माझ्यासाठी करेन, मला आवडतं म्हणून मी केलं, याला काय अर्थ नसतो. तुम्ही कोण नसता, हम्म. समोर बसलेला माणूस हा महत्वाचा असतो. तो काय म्हणतो, त्याला किती आवडतं हे जास्ती महत्वाचं असतं. त्याला आवडतं तुम्ही कराल तर तुम्ही जिंकलात. तुम्ही मी मी वा. मी मी नाही मी नाही मी कोण नसतो तिकडे. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक मामांना आता प्रदान करण्यात येणार आहे.
आहे. त्यासाठी शासनाचे सुद्धा मनापासून आभार आणि टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात आता हा पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान केला जाणार आहे. तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, तर त्या भूमिकांकडे तुम्ही कसं बघता? भूमिका ही ना नुसती एक टाईपच्या बऱ्याच मिळू शकतात. म्हणजे मला एकदा कॉमेडी करायला लागल्यानंतर मला कॉमेडी करत राहावी लागली. पण कॉमेडी करताना सुद्धा त्या कॉमेडीत किती तुम्ही व्हेरिएशन्स देऊ शकता हे महत्वाचं असतं. कारण लोक एक वेळ किती वेळ बघणार, की नुसती तुम्ही शाब्दाने जोक मारता आणि किंवा नुसते विदुषिकीचं आळ करता, हे नाही होणार. कॅरेक्टर महत्वाचं. कॅरेक्टरला अनुसरून तुमची कॉमेडी कशी असेल हे महत्वाचं. तुम्ही त्याप्रमाणे ओव्हर करून चालणार नाही. कॉमेडी जर ते कॅरेक्टर जर बोलत नसेल तर, मग कॅरेक्टर जर ओव्हर करायला पाहिजे असेल तर अंडर करून चालणार नाही, हेही महत्वाचं असतं. त्यामुळे ते करण्यात पहिल्यांदा तो हे विचार करायला पाहिजे की कॅरेक्टर काय आहे, कॅरेक्टरचं वय काय आहे, त्याचं स्टेटस काय आहे, तो कुठल्या फॅमिलीतून बोलतोय, कुणाशी बोलतोय, समोरची ज्याच्याशी बोलतोय त्याचं वय काय आहे, हे सगळं त्याच्यावर विचार करावा लागतं. तो स्टडी सगळा करावा लागतो. म्हणजे केवढा एक ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो, मोठा स्टडी आहे, मोठी गोष्ट आहे. कारण काय नुसतं तुम्ही वाक्य बोलून गेलं तर त्याला महत्व नाही. जर वाक्य खरोखर विनोदी असतील तर लोक हसतील, तर ते वाक्याला हसतील. तुम्ही नसलेल्या वाक्यातून जर लाफ्टर काढून दाखवलात तर ते कॉमेडीचं आहे. वाक्य तुम्ही बोलता त्यातली त्या बोलण्याची लय काय असेल, कुठे कशाने थ्रो काय असेल त्याचा, हे सगळं अवलंबून असतं. कुठे थांबल्यानंतर कुठे किती त्याचं अंतर ठेवायला पाहिजे, ज्याला आपण बीट म्हणतो तो बीटचा बरोबर एक अंतर गेलं पाहिजे. त्याच्यातून हे सगळा स्टडी करावा लागतो, तरच तो लाफ्टर तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे प्रेक्षकांना मिळू शकतो. खरंच हसवणं ही खूप मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. काय असतं, प्रेक्षकांना रडवायला वाक्य पुरेसं होतं, सिच्युएशन पुरेशी होती रडायला, पण कॉमेडीला नाही तसं. क्या बात आहे. आणि तुम्ही इतकी वर्ष ही कॉमेडी करत आलात. तुम्ही जेव्हा नाटकातून चित्रपटांमध्ये गेलात तेव्हा कसा अनुभव होता तुमचा? थोडासा गोंधळाचा होता तो अनुभव. कारण का मला काहीच माहित नव्हतं. सिनेमा म्हणजे काय माहित नव्हतं, कॅमेरा म्हणजे काय तर बिलकुल माहित नव्हतं. बरं. स्टार्ट कट हा शब्द मी पहिल्यांदा ऐकलेला आहे. त्याच्या आधी मी ऐकला होता, पण तो काय असाच होता. पण स्टार्ट केल्यानंतर काय, कट म्हणजे काय, हे पहिल्यांदा मी ऐकलं. एक दिवशी काय झालं, मी आमच्या स्टेट बँकेचे होतो, तुम्ही एका नाटकाला मी प्रकाश योजना करत होतो, लाइटिंग. अच्छा. आता मी लाइटिंग रवींद्र नाट्य मंदिरात, रवींद्र नाट्यमध्ये त्याच नाटकासाठी परीक्षक म्हणून गजाननराव जागीरदार होते. तर गजाननराव जागीरदारांनी एक पिक्चर केलं होतं त्यावेळेला, दोन्ही घरचा पाहुणा. तर दोन्ही घरचा पाहुणामध्ये एक इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर होतं. तर त्यांनी हे इन्स्पेक्टरचं कारण कोण करेल म्हणून त्यांनी बऱ्याच सेकंडी विचार केले, आणि जिकडे जिकडे त्यांनी विचारलं तिकडे त्यांना माझंच नाव समजलं. हो, तुम्ही अशोक सराफला द्यावा, तो का चांगला करेल, आणि तुम्ही असंच झालं. मग त्यांनीच मला सांगितलं, मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचंच नाव सांगितलं म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तर ते आले म्हणे, ते तिकडे आले, परीक्षा होते, ते बसले होते. त्यांनी म्हटलं अशोक सराफ कोण येतो इकडे, ते त्यांनी मी बोलवलं. मला आला सांगतो, तुम्हाला गजाननराव जागीरदारांनी बोलवलं. मला कळलं गजाननराव जागीरदारांनी मला बोलवते, माझी ओळख नाही किंवा काय नाही, काही संबंध नाही. मी गेलो, म्हटलं नमस्कार. तुम्ही अशोक सराफ काय? बरोबर, मी एक सिनेमा करतोय. काम करणार काय? अरे बापरे, काम करणार काय? स्वतः गजानन जागीरदार मला विचारतात. हो, म्हटलं कधी करणार, कधी माझा अमुक डेट्स आहेत. हो आहेत, माझ्याकडे आहेत. म्हणजे मला माहित नाही किती डेट्स, मला काय रजा मिळणार आहे काही माहित नाहीये. आणि म्हणजे हो हो करेन करेन करेन, पैसे जास्ती मिळणार नाही. हो चालेल. किती 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 घेणार पैसे? म्हटलं मला काय माहित नाही पैशाचं काय, 500 रुपये देईन. हो,
आता अर्थात 500 रुपये त्यावेळेला फारच मोठे होते. हम्म, हम्म, हम्म. पैशाची किंमत फारच होती हो, जास्त त्यावेळेला. हो, हो. म्हटलं हो करेन मी. पहिलं मी विचार मी मला पिक्चर करणं हे महत्वाचं होतं. वा. मला तो अनुभव घ्यायचा होता पहिल्यांदा हम्म, काय तो, हम्म, आणि हम्म. इतक्या मोठ्या डायरेक्टरच्या हाताखाली. त्यामुळे मी म्हटलं हो सगळं, आणि मी पिक्चर झालं, सगळं झालं, आणि मी सिनेमा बघितला तो, तर मला लक्षात आलं की सगळे नट हे सिनेमातले आहेत आणि मीच एक वेगळा दिसतोय. बरं. कारण मी स्टेजचा आर्टिस्ट. हम्म. मला माहित नव्हती कॅमेऱ्याची हे कशी असते ती. तर अच्छा. मी स्टेजच्या प्रमाणे ऍक्टिंग केली, म्हणजे ती कम्पॅरेटिव्हली लाऊड झाली. ओ हो. माझ्या ऍक्शन्स ब्रॉड झाले, कारण स्टेजवर ब्रॉड हा. ऍक्शन्स करायची सवय. हो. त्यामुळे थोडीशी ती त्यावेळेस मी म्हटलं, विचार केला नाही हे नाही चालणार, हम्म. हे काहीतरी वेगळं आहे. कॅमेऱ्याचं हे काहीतरी वेगळं आहे, आणि त्याच्यामुळे ते हे ब्रॉड दिसतंय फार त्याच्यात. ते मी 4 वर्ष पुढे काही केलं नाही. 4 वर्ष काही 4 केलं वर्ष नाही. मी काहीही केलं नाही. मला बरेच लोकांनी हा, विचारले, हा. एवढं आहे, एक दिवसाचं आहे, 5 दिवसाचा कमाई. हा म्हणत नाही, मला करायचंच नाही. पण मग काय 4 वर्षात मी तुम्ही काय नाटक अभ्यास करत करत होतो, होता? मी नाटक करत होतो, आणि मी अच्छा. बघत होतो काय काय कसं करायला पाहिजे. बरं, बरं, बरं. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा 1974 मध्ये इंट्रोड्यूस झालो, तो हा. पांडू हवालदार. वा. तो म्हणजे एक अरे तो माइलस्टोन. माइलस्टोन झाला लाईफ मध्ये. पण त्यामुळे मी तो हे घेतला, ब्रेक तुम्ही जो 4 ब्रेक वर्षाचा घेतला. घेतला. हा. त्यामुळे मला तो पांडू हवालदार मिळू शकला, वा. आणि तिकडे वा. पण हीच गोष्ट झाली परत. अच्छा, तिथे पण तुम्हाला दादा विचारलं कोंडकेंनी गेलं. मला कधी पाहिलं नव्हतं, बरं. माझं काम कधी पाहिलं नव्हतं, त्यांची माझी ओळख नव्हती, काय नव्हतं. त्यानेही असं सांगितलं, तुम्ही अशोक सरांना लोक चांगला करेल बघा तुमच्यावर. हम्म. अरे मला सांगितलं तुम्हाला घ्या, तुम्हाला घ्या. म्हणून घे. चांगलं आहे म्हटलं, चालेल, आणि केलं. तो क्या म्हणजे बात है. मला टर्नच मिळाला पुरा संबंध, खरंय, खरंय. आणि त्याच्यानंतर मग मला मागे बघावंच लागलं नाही. जवळ नंतरची एक 10 वर्ष तुम्ही खूप कॉमेडी केली, तर तो अनुभव कसा होता? चालली ती कॉमेडी चालली होती, कॉमेडी करतो मी, कॉमेडियन म्हणून मी हे झालो, कॉमेडियन. तर 78 मध्ये मला आणखीन असा एक वेगळा टर्न मिळाला. म्हणजे मुळात म्हणजे बेसिकली मी कॉमेडियन नाहीये, मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. कुठली कॅरेक्टर मी करतो, मला कॉमेडी ही कॅरेक्टर नाही मी करत. कॉमेडी हा मी केलेला एक अभिनयाचा भाग आहे. तो पॉप्युलर झाला म्हणून मी कॉमेडियन ठरलो, पण मी कॉमेडियन नाहीये. तर मी मला टर्न मिळाला, तो म्हणजे हमीदाबाईची कोठी नाटक, ते एक खूप 1971. गाजलेलं आणि इतकं नाटक. बापरे, ते म्हणजे इतकाच मला ट्राय आउट करायला परत मिळालं की तुझ्यात काय आहे हे तू काढायला मला चान्स मिळाला. ते आणि तो काढून घेतला बरोबर विजयाबाईने माझ्याकडून. विजयाबाई ग्रेट, विजया मेहताबाई, वा, त्यांनी तर काढून घेतलं माझ्याकडून. तुझ्यात हे पण आहे, तुझ्यात हे पण आहे, हे मला न सांगता सगळं काढून घेतलं त्यांनी. मी करत गेलो, ते म्हणलं बरोबर, चांगलं आहे. जर समजा तू असं केलंस तर कसं वाटेल तुला, करून दाखवलं नाही त्यांनी कधी मला. तू असं केलं तर कसं होईल रे, बरं बघा हे बघा, हे असं केलं तर हा हेच पाहिजे मला, असं करून त्यांनी काढून घेतलं माझ्याकडून. आणि जेव्हा तुमच्याकडून काढून घेतलं जातं ना, तेव्हा ते तुमच्यात ते फिक्स होतं, कारण ते तुमचं स्वतःचं असतं, ते आतून आलेलं असतं. क्या बात आहे. साधी गोष्ट आहे. आणि त्याच्यात मी वेगळंच हे केलं. त्यावेळेला मला कळलं की मी सिरियस पण हे करू शकतो. मी लोकांना मी एका जागी मी बसवू शकतो, मी ते करू शकतो. शांतपणे पिन ड्रॉप सायलेन्स पाडू शकतो मी हसवण्याशिवाय. हे मला तेव्हा लक्षात आलं. पण तोपर्यंत मी कॉमेडियन म्हणून एस्टॅब्लिश झालो होतो, तेव्हा मला तेच करणं भाग होतं. कारण जर लोकांना काय होतंय, एक इमेज म्हणून आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याच एक अशी गोष्ट आहे की लोक एकदा त्याची इमेज झाली नाही किंवा त्याच इमेजमध्ये बघायला त्याला पसंत करतात. पण नंतर मी सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा मी वेगळे विलन केलेले आहेत, ते पॉप्युलर झालेले आहेत. पण मला जास्ती भर द्यावा लागला कॉमेडीवर. लोकांच्या लक्षात राहील तो कॉमेडियन. खरंय, म्हणजे कॉमेडीचे बादशाह म्हणून तुम्ही ओळखले जाता. आणि काय म्हणजे कॉमेडीमध्ये व्हरायटीज किती आहेत हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणतोय. पण तुमच्या कॉमेडीमध्ये आणखी एक गोष्ट अशी असते की माणूस खूप हसतो पण, आणि मध्येच असं टचकन डोळ्यात पाणी पण येतं. तीच तर खरी मजा आहे याची. तुम्ही हसता हसता तुम्ही लोकांना नुसतं टचकन पाणी आणण्यात एवढंच रडवायला पाहिजे, असं एवढंच व्हायला पाहिजे. केलं की गेलं, काय
ते नाही, ते आई बहिणीची गोष्ट आहे, ती तशी नाही. जे रडतात बायका तसं नाही. टच केला पाहिजे कुठेतरी. आणि तो टच कसा होईल तो पॉइंट फक्त आपण शोधला पाहिजे त्या कॅरेक्टर मधला असला तर. आणि असे केलेले कॉमेडी कॅरेक्टर ही नेहमीच चांगली ठरते आणि लक्षात राहते, अनेक वर्ष लक्षात राहते कारण काय लोकांना. होतं त्याचा कॉमेडी भाग प्रकर्षाने पुढे येतो मग, आणि हा टच असल्यामुळे हा लक्षात राहतो. खरंय. आम्ही हम पांच मध्ये तुम्हाला बघितलं की तो एक खूप वेगळं कॅरेक्टर होतं की 5 मुलींचे वडील आणि 2 बायका, एक घरात आणि एक भिंतीवर. तर तो अनुभव कसा होता? अरे कारण आम्ही बापरे! खूप एन्जॉय केली ती अरे सिरियल. मी एन्जॉय करतोय. काय म्हणजे तो एक वेगळाच अनुभव माझ्या आयुष्यातला. आले एक दिवशी एकता कपूर दिग्दर्शकांना घेऊन आल्या. कपिल कपूर दिग्दर्शक होते ते. त्यांना घेऊन आल्या, म्हणलं की आम्ही एक सिरियल करतोय म्हणून. हो, कुठले? तर असे जे आहे की एक बाप आहे, साधारण ह्याचा आहे, कष्टकरी पण श्रीमंत नाही, साधारण मध्यम वर्गीय. त्याला 5 मुली आहेत. बरं. आणि 6वी बायको, आणि एक बायको गेली, ती फोटोत असते ती. मला हेच इंटरेस्टिंग वाटलं की एक माणूस, एक बाप, 5 अतरंग मुली, वेगवेगळे, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा, काय बोलतील काय सांगता येत नाही अशा. त्यांना तोंड द्यायचं. एक बायको, तिला तोंड द्यायचं, आणि सगळ्यात वर म्हणजे त्या फोटोतल्या बायकोला तोंड द्यायचं. हे त्याचं मला असं काहीतरी वेगळंच वाटलं. म्हटलं नाही मी करणार, आणि मी केली. मग त्यातले मग त्यांच्याबरोबर वागताना, वेगळ्या बरोबर वागताना, प्रत्येकाच्या वेगळ्या स्टाईल असताना त्यांनाच तर मदत करायचीच, कसं करायचं ते, आणि त्यांनाच कसं रिएक्ट करायचं. त्यामुळे त्यातला बाप जो आहे हा ऍक्टरपेक्षा रिएक्टर जास्ती महत्वाचा आहे. आणि तो रिएक्टर आहे ना, हा इतका पॉप्युलर झाला की काय बघायला नको. जनरली रिएक्टर कधी पॉप्युलर होत नाही. जो ऍक्टर असतो, जो कॉमेडी करतो तो होतो, पण रिएक्टर त्यातला पॉप्युलर झाला जास्ती. त्या बाई बरोबर बोलताना पहिल्यांदा फक्त त्यांनी लिहिलं होतं की ती तिथून कॉमेंट्स करते. आले हो गया, देखो अभी क्या होगा, ये वगैरे ती बोलते. म्हटलं या बाईला जर नुसतं कमेंट करून सोडलं तर त्याचं काय मजा नाही. काय तुमचं जेव्हा तुम्ही बोलता, तुम्ही ऍक्टिंग करता, त्या रिॲक्ट करणार कोणतरी असायला लागतो, तरच ती कॉमेडी फुल होते. तर मी मग तिच्यावर मी उत्तरं द्यायला सुरुवात केली. की ती बोलली हो गया चलो, इसने मुंह खोला, अभी चलो लफड्या देऊ, हे असं मी सुरू केलं. आणि ते इतकं पॉप्युलर झालं की तो शेवटी मग लिहायला लागला माझ्याप्रमाणे. बरं, म्हणजे ते तुम्ही सुरू केलं आणि मग ते संवाद झाले. त्याच्यात आधी नव्हतं त्याच्यात काही. बरं. आणि मग ते इतकं पॉप्युलर झालं, म्हणून त्याची कॅरेक्टर, दोन्ही कॅरेक्टर पॉप्युलर झाल्या. जे ह्यांनी केलं होतं आपल्या प्रिया तेंडुलकरने. प्रिया तेंडुलकर चांगलीच आर्टिस्ट, वादच नाही त्याच्यामध्ये. ती ग्रेट होती. एक फोटो फ्रेम नुसती, आणि काही नाही, काही बोलायचं नाही, काही हलायचं नाही, काही नाही. एका जागी अशी डोळे आणि बोलणं याच्यावर ती कॅरेक्टर होती सगळी. आणि ती इतकी सुंदर करायची. आधी तिचे डोळे भयंकर, आणि त्या तिचं बोलणं, खडूस बोलणं सगळ्याची बोल. अरे बापरे, इतकी पॉप्युलर होती ती. तर तिने एकदम तेंडुलकरांना विचारलं, तिच्या वडिलांना, विजय तेंडुलकरांना, बाबा बघा बघा माझं, बघा रोल बघा, काही नाही करायला, नुसते मी आहे तिकडे, हलायला नाही मिळत, नुसती बोलते आणि काय नाही इकडे. विजय तेंडुलकर ते. मुली जास्ती उडू नकोस, तू काय करत नाहीस त्यात, तो समोर उभा आहे ना, तो तुला रिॲक्ट करतोय म्हणून तुझं दिसतंय चांगलं. बरं, हे तिनंच मला सांगितलं. बाबा काय म्हणाले आज म्हणून. मला असं म्हणता येईना की बाबा बरोबर बोलले असं म्हणत. पण ते असं होतं ऍक्टिंग करण्याचं, रिॲक्ट करणं ना, हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे एक वेगळी कॉमेडी होऊ शकते रिॲक्शनवर. तुम्ही आता हे जे सगळं सांगताय ना, म्हणजे तुमचा विचार त्या भूमिकेचा, किंवा तुम्ही ऍक्शन रिॲक्शन जे सांगताय, त्याच्यावरून असं वाटतं की हे काही असं गणित आहे का हो ऍक्टिंग म्हणजे? गणित, थोडंसं गणित आहे ते. काय असतं, वाक्य तुम्ही जेव्हा बोलता ना, तेव्हा तुम्ही जो लय असते, लय ही महत्वाची असते. काय असतं, माणसाला नेहमी रिदम ऐकायला आवडतं. ते एखादं गाणं लावलं, तुम्ही जर बसला असता तर ते गाणं ऐकता नकळत तुम्ही टाल धरता. हा रिदम जो असतो तो तुम्हाला हा नेहमी आवडतो.
ते नेहमी वाक्य रिदम मध्ये गेलं पाहिजे तुमचं. अच्छा. म्हणजे 2 वाक्यामधलं गॅप किती घ्यायचा यालाही एक गणित आहे. हम्म. तो बोलल्यानंतर कधी आपलं वाक्य सुरू करायचं यालाही एक गणित आहे. हे गणित तुम्ही कसं शिकलात? बांधले मी ते अभ्यास मी करून करून तयार केलं. म्हणजे स्वतःची स्वतःच केलं समीकरणं मी. स्वतः मला कोणी बनवली. नाही शिकवलंय. हा, ही गोष्ट कोण नाही शिकवणार. खरंय. रिदम तुझ्या अंगात असावा लागतो. तो लहानपण संगीत नाटकातून आला तुमच्यामध्ये हा असं म्हणता येईल? हो तर त्यामुळेच आला माझ्या हा, अंगात. हा, हा. रिदम कायम कीर्ती म्हणजे मला गाणी ऐकणं अतिशय आवडतं. कुठलीही गाणी असो. तर माझं म्युझिकवर जास्ती लक्ष असतं त्याच्यात गाण्यापेक्षा. ग्रेट. काय सवय एकेकाची असते तसं आहे मला ते. तो रिदम मला तो इकडे इकडे उपयोगी पडला आणि पडतो. काय असतं श्राव्य पण असतं ना नाटक. खरंय. नुसतं दृश्य नाहीये. ते श्राव्य ते तुम्हाला कानाला छान वाटलं पाहिजे असं. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमचा एक चित्रपट आला होता मध्ये, एक उन्हाळ दिवस. एक आला म्हणजे म्हणजे मला काही कळत नाही. नाही म्हणजे बरेच त्या आले. चित्रपटाशी संलग्न मला प्रश्न विचारायचे की त्याच्यामध्ये तुमची भूमिका अशी होती की तुम्ही जे नेहमी आहात त्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळे होता आणि तो पूर्ण दिवस तसा घालवता. तर तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय, तर तुम्हाला असं कधी वाटतं का की आता आज शूटिंग वगैरे सगळं बंद करावं, अभिनय बंद करावं आणि काहीतरी वेगळं करावं, असं कधी वाटतं का? ज्या दिवशी असं वाटेल ना त्या दिवशी मी गेलो. हो. तुम्ही एकदा त्यात हे आहेच, हे क्षेत्रच असं आहे आणि तुम्हाला किती त्याबद्दल प्रेम आहे त्या तुम्ही जे काय करता त्याबद्दल याच्यावर अवलंबून आहे. ही काही सहज सहज मजेत करण्यासारखी गोष्ट नाहीये. खरंय. ही तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्यात मोटिव्ह ठेवून तुम्ही केली पाहिजे. व्हायचं तर स्ट्रेट. मी आयुष्यात ठरवलं होतं. जायचं तर स्ट्रेट, वरती जायचं नाही तर करायचंच नाही. सरळ बँकेत परत नोकरी करायची असं मी ठरवलं होतं. त्यामुळे मी 4 वर्ष बँक सोडली नव्हती. अच्छा. कंटिन्यू केली होती 4 वर्ष. 74ला लागलो मी 78ला बँक सोडली. ज्यावेळेस मला एकदाही जायला वेळ आली नाही तेव्हा की आता जाऊ शकत नाही तेव्हा. केवढं डेडिकेशन आहे हे. डेडिकेशन असावंच करायलाच पाहिजे. आहे बाबा. मला दुसरं काहीच नाही सुचत. मी दुसरं काहीच नाही करत. आजपर्यंत तुम्ही अनेक कलाकारांबरोबर काम केलंत आणि तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आम्हाला खूप छान वाटली. विशेषतः तुम्ही आता मघाशी जे म्हणालात की ॲक्शन रिॲक्शन, तर लक्ष्मीकांतजी बेर्डे की त्यांच्याबरोबर आणि तुमचं एक छान असं गुळपीठ म्हणता येईल ते असं छान होतं. तर आम्हाला त्यांच्या काही आठवणी ऐकायला आवडतील. लक्ष्मीकांत बेर्डे चांगला आहे आर्टिस्ट, गुणी आर्टिस्ट. तो पण असा धडपड होता. त्यांनी ना मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शून्यातून निर्माण केलंय. माणूस जेव्हा शून्यातून निर्माण करतो ना तेव्हा त्याची किंमत जास्ती असते आणि त्याची किंमत लोकांना पण कळते आणि ती आपल्याला आपल्या दृष्टीने पण जास्ती असते. ही 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 कळली पाहिजे मुळात. तो सुरुवातीला एक साधी नोकरी करायचा एका ठिकाणी, पण त्याचाही हा ध्यास हाच की मला या नाटकात काम करायचंय. एकदा त्याने चुकून माझी एकांकिका पाहिली आणि तो म्हणाला नाही मला माहिती आहे व्हायचंय तर अशोक सराफ व्हायचंय. मला ज्युनियर तो. मग तो त्याच्यावर माझ्यानंतर तो फिल्म लाईन मध्ये आला. मग फिल्म लाईन मग एक त्याने सतत त्याच्या अभ्यासामुळे असेल किंवा ते बघण्यामुळे असेल त्याला एक रिदमचं आणि ह्याचं महत्व कळलं. टायमिंग ही जी गोष्ट बोलली जाते ना ह्या टायमिंगचं महत्व कळलं. मग करताना आम्ही बरोबर रोल केला. त्यात आमचं टायमिंग जुळत गेलं आणि ते जुळलं टायमिंग. आणि असे आम्ही जवळजवळ कधी मी बॉस कधी तो नोकर, म्हणजे दरवेळेला मीच बॉस असायचो आणि तो नोकर आणि असे वेगवेगळे लोक जवळ 50 पिक्चर केले आम्ही एकत्र. बापरे, 50 आणि 50 पिक्चर म्हणजे बरेच सिल्वर जुबिली आहेत. हो. पण त्याच्याबद्दलची जी लगन होती ना की मला नट व्हायचं कुठल्या परिस्थितीत, त्यामुळे त्यांनी ते अचीव्ह केलं त्यांनी ते. आणि चांगला हे होता म्हणजे तो टायमिंग बरोबर द्यायचा. म्हणजे तो गेल्यानंतर काहीसा थोडासा माझ्यावर परिणाम झाला. मी थोडासा असं कुठेतरी असं वाटायला लागलं की सर एक हल्ले. बरं दुसरा जो होतो त्याला तयार करायला लागायचं. सगळ्यांना काय बरेच आर्टिस्ट आहेत आपल्याकडे, अतिशय सुंदर कॉमेडी, त्याबद्दल वादच नाहीये. थांबायचंय मुळात तुम्हाला कळलं पाहिजे, करायचंय तुम्हाला कळतंय सगळ्यांना.
पण थांबायचं कुठे हे कळलं पाहिजे. तो नंतर काय झालं, मग मग तो हिरो झाला मग फिल्मचा, आणि मग हिरो झाल्यावर त्याचे पिक्चर चांगले चालायला लागले. म्हणजे चांगला हे होता, लोकांना लोकांना त्याची आवडायला लागली. हो. पण तो स्टाईल माझीच त्याची. क्या बात आहे. आणि तुम्ही आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे नाटकाच्या निमित्ताने असाल, चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने असेल, अख्खा महाराष्ट्र तुम्ही फिरला असाल, गावोगावी गेला असाल. काय तिकडचे वेगवेगळे अनुभव जे तुम्हाला आज आमच्या बरोबर शेअर करावेसे वाटतात, किंवा विशेषतः चाहत्यांचे अनुभव काय आहेत? अरे बापरे, चाहत्याबद्दल बोलूच नका तुम्ही. आता म्हणजे मला एकट्याने कुठे फिरण्याची सोय नाही राहिली. कोणतरी बरोबर असावा लागतो. बाउन्सर वगैरे नाही, आपला एक माणूस हां, कुठेतरी असावा हां, लागतो. हां, हां. आता मी एकट्याने कुठे जाऊ शकत नाही, लगेच क्राऊड. आणि आता तर काय झालेलं आहे, त्यावेळेला तर सह्या घ्यायला यायचे, हो, त्यावेळेला बघायला यायचे, हो, सह्या घ्यायला वया असायला पाहिजे, त्या हो. नसायच्या. आता काय आहे, प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे. सेल्फी. एक फोटो एक फोटो एक फोटो. बरं, एक फोटो असं जेव्हा इकडे तिकडे एक फोटो, चल घे गपचूप, हम्म. तो 17 लाखांना कळतं. आणि तिकडून तिकडून येतात लोक असे, चाल मी बघतो, अरे बापरे बघ तुला एकाला मी का देतो, तो बघ म्हटलं, एवढे लोक आहेत. हम्म. आणि मग अशाने होतं हे. काय पॉप्युलरिटी ही गोष्टच काय अशी आहे ना, की आपण म्हणजे मिळाली तर चांगलीच, हम्म. आनंद त्याच्यासारखी गोष्ट नाही दुसरी. पण त्याचे जे परिणाम तुम्हाला भोगायला हम्म. लागतात, ते थोडे सांभाळायला पाहिजे, तुम्हाला कठीण असतात. त्रास झालाय कधी? तर नेहमीच होतो ना. मग ते मी एकट्याने जाऊ शकत नाही हो कुठे, ते तर आहे ना. म्हणजे मी तक्रार करण्यात काय अर्थ नाही, माझ्यासारखे आणखी बरेच आहेत, हो, होऊन हो, गेलेत. हो. पण असं गोष्ट होतं. पण ही मुळात ही मिळवायला फार कठीण हे गोष्ट असते. खरंय. पॉप्युलरिटी तुम्हाला कशी मिळते आणि पॉप्युलरिटीचं काय होतं, हम्म. मी अनुभवलेलं आहे 3 तासात. तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल का? जेव्हा हा पिक्चर लागला होता, पांडू हवालदार, हम्म. पहिलं पिक्चर ते, म्हणजे मी दुसरं पिक्चर माझं, पण पहिलं हिट पिक्चर माझं. हो. दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये, म्हणजे आता नक्षत्र आहे थिएटर, ते हम्म. स्टेशनकडे, तिकडे त्याचा प्रीमियर होता. बरं. तर मी 6च्या पिक्चरला गेलो, 6च्या शोला हे होता. मी गेलो आतमध्ये, सगळे फुल हाऊसफुल होतं. मी गेलो आतमध्ये, प्रीमियरवर तर म्हणजे आर्टिस्ट पण सगळे. हम्म. हम्म. माझ्याकडे कुत्र्याने सुद्धा बघितलं नाही, का संबंधच नाही काय ना, कोणाला माहीतच नाही काही. आणि पिक्चर संपलं आणि मी बाहेर निघालो, मला बाहेर पडताना मुश्किल झाली. अच्छा. पॉप्युलरिटी म्हणजे काय मला तेव्हा कळलं. हम्म. आणि ही 3 तासात मिळालेली पॉप्युलरिटी, आतमध्ये गेला तेव्हा कोणी नंतर बाहेर आलं तेव्हा अशी झाली. गर्दी. अरे वा. पण देवाच्या नशिबाने आमच्या ह्याच्यामुळे करत करत राहून, आणि जास्ती त्याचेच हे जास्ती आहे, अजूनही चालू आहे. सुरुवातीला ही एवढी गर्दी बघून काय वाटायचं, म्हणजे आनंद वाटायचा की दडपण? अहो, जर तुमच्याकडे लोक एवढ्यानी, हो. एवढ्या लोकांनी जर तुम्ही बघत उभे राहिले. मी पुण्याच्या विजय थिएटरमधून बाहेर पडलो, आमचं पिक्चर होतं, तिकडे 2 पांडुबा पोरगी फसली. तर विजय थिएटरला मोठं ग्राउंड आहे, हे प्रांगण आहे मोठं. तर मी बाहेर पडतो, सगळे हाऊसफुल होते, तिकडे बसतो, सगळे उभे होते लोक, उभे होते आणि बघत होते, हे करत होते. तर माझ्यावर एक आर्टिस्ट, मी म्हटलं कमाल आहे, आपला पिक्चर असायला हिट आहे बहुतेक, केवढी गर्दी आहे पिक्चर. तर त्याच्या एक बाजूला म्हणत होतो, हो ते पिक्चर बघायला नाही, ते तुम्हाला बघायला थांबलेत म्हणाले. अरे बापरे. मी पहिल्यांदा मला बघायला थांबले, मला माहित नव्हतं ना काय होईल आता. तर मी खाली गेलो, तर जे आले ना लोक, त्यात माझं पाकिट मारलं. काय सांगता? हो, मग त्या गर्दीतून बाहेर पडताना मुश्किल झाली मला. या लोकांना कोणाला माहित नाही की हे असं होईल म्हणून. एवढे लोक याला बघायला समजले, कोणाला माहित नव्हतं. तुम्हालाही कल्पना? मलाही काय, मला तर अजिबातच कल्पना नव्हती. त्याचं मी त्यांना सांगितलं ना, बाबा कोणतरी या म्हणून. मला काय कल्पना, काय करणार, काय मी कसा वाट करून मी रस्त्यावर आलो. एक रिक्षा थांबवली, रिक्षात बसलो. पण चलो 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 हॉटेल पे चलो. क्या चलो, वरती बसली होती. बापरे. म्हणजे असू दे, कोर्स तू चल. पण तो हळू सगळं मी तिथून पळालो. त्यावेळेला मला कळलं की पॉप्युलरिटी म्हणजे काय आहे. ते म्हणजे पूर्ण सगळ्या आम्हाला तुम्ही सांगताय तर असं ते चित्र डोळ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर चित्र जात नाहीये. माणसं आलेत. हे पाकिट म्हणजे माझी डायरी होती म्हणून ठीक होत झालं.
काय एक आहे सुखद हां. कल्पना आहे ती, पण थोडी ज्याला आपण काटेरी मुकुट म्हणतो तसा. होता काटेरी अक्षरशः. तुम्ही तुमचा हा एवढा सगळा प्रवास अभिनयाचा म्हणजे रंगभूमी असेल, टीव्ही सीरियल असेल, चित्रपट असेल, हा सगळा तुम्ही मी बहुरूपी या पुस्तकात मांडलेला आहे, जे ग्रंथालीने प्रकाशित केलेलं आहे. तर त्या पुस्तकाबद्दल पण आम्हाला आता सांगा, काय की त्या कसं पुस्तकात मी लिहिलंय, मला जेवढं आठवतं तेवढं लिहिलंय. कारण आता काय होतंय, 50 वर्षाचं हे आठवायचं हं, म्हणजे हं, हं, हं. प्रत्येक ह्याला मी काय हे नाही देऊ शकत, कारण प्रत्येकाबद्दल मी काय बोलू शकत नाही. लिहिलंय, आता काय राहिलं ते बरंच काय राहून पण गेलं असेल काय मला काय कळतच नाही. पण जे ठळक होतं ते मी सगळं लिहिलं त्यात. वाह! आणि त्याच्यानंतर जे तुम्ही म्हणता, की एक आपलं समाजाला देणं असतं. तर बॅकस्टेजच्या आर्टिस्टचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचं एक खूप महत्त्वाचं काम जे तुम्ही तुमच्या 75 निमित्त केलं होतं. आणि कृतज्ञ मी, कृतार्थ मी, असं ते हां, म्हणजे त्याने केलं होतं नावच मी फार जे म्हणजे बोलकं होतं. 20 जणांना मी दिली होती मदत मी त्यावेळेला. 20 जण जे म्हणजे काही करू शकत नाहीत आता इंडस्ट्रीमध्ये. एका वेळेस जे कार्यरत होते ते आता हलू पण शकत नाहीत, जाऊ पण शकत नाहीत. काही जण पॅरालिसिसने हे झाले. अशा सगळ्या 20 जणांना मी जवळ-जवळ प्रत्येकाला 75,000 ची मदत केली होती. कारण मी जाणतो ना ते हं, काय आहे ते. हं, हं. त्या लोकांचं काय होत असेल, हे कलाकार म्हणून जाणता येतं. ती जे ही जी गर्दी, ही जी पाहिली असेल आणि आज त्यांना काही करू शकतच नाहीत. काय होत असेल त्यांचं घरात बसल्या-बसल्या. पण असं होतंय की शेवटी मी मराठी नट काय करणार, किती करणार करून. पण मी माझ्या परीने केलं होतं त्यावेळेस. अर्थात ही आयडिया सुद्धा निवेदिताची, माझी हं, नाही. हं, हं. पण खरंच आहे, की ती एक दुसरी बाजू म्हणता येईल, की जे खूप कार्यरत आहेत, नट असतील किंवा बॅकस्टेजमधले आर्टिस्ट असतील, की उतारवयात त्यांच्यावर खरंच खूप बरी परिस्थिती नसते. नसतेच. म्हणजे जे म्हटलं जातं ना, की नटाला असा असा एक शापच आहे कुठेतरी असं म्हटलं जातं, हं, हं, हं. की ज्यांचं झालं त्यांचं झालं, ज्यांचं झालं तरी नाही झालं मग, आणि ज्यांचं नाही झालं त्यांचं नाहीच झालं. पण ज्यांचं झालं त्यांचं सुद्धा नाही झालं असं आहे. एकेकाळी खूप झालेले नंतर पण गेलेले हं, असे कित्येक हं, आहेत. हं, हं. हा एक तो रंगभूमीचा एक म्हणजे शापच म्हणू आपण, तर काय तो. ज्यांना ए जमलं त्यांना जमलं असं आहे. तुम्ही आज रंगभूमीकडे कसं पाहता? म्हणजे काय आहे तुमच्यासाठी रंगभूमी म्हणा किंवा कॅमेरा म्हणा, की हे सगळं विश्व काय आहे तुमच्यासाठी? माझ्यासाठी तर कुठल्या कुठे आहे हो हे सगळं. ज्याच्यावर एक अख्खं माझं मी आयुष्य बांधलं आणि ज्याच्या आधारावर मी काहीतरी करू शकलो आणि मी जे काय करतो हे लोकांपुढे मांडलं गेलं ज्या माध्यमाद्वारा, हं, हं, हं. याबद्दल मला अतीव प्रेम आहे आणि असायलाच पाहिजे ते. तर माझी तेवढीच एक हे असते, की ते कायम राहायला पाहिजे. खरंय. आज अनेक मुलं-मुली अभिनयाच्या क्षेत्रात येत आहेत. जसं तुम्ही सांगितलं, की लक्ष्मीकांत बेर्डेंना वाटलं होतं, की आपण असं बनायचं. तसं आज असंख्य हजारो मुलं आहेत, की ज्यांना असं वाटतं, की आपण अशोक सराफ बनलं पाहिजे. तर तर अशा काय होतं, मुलांना काय सांगाल अशोक तुम्ही? सराफ बनलं पाहिजे किंवा कुणीही चांगला आर्टिस्ट बघितलं, की हा अमुक बनलं पाहिजे, असं वाटणं ठीक असतं हो. हं, हं. पण त्या वाटल्याने तुम्ही काय पावलं उचलता हे महत्वाचं असतं. बरं, तुमची पोटॅन्शियलिटी किती आहे तुम्हाला हेही तुम्हाला महत्वाचं असतं. हं, हं. नाही का? अतिशय सुंदर फील्ड आहे. या फील्डमध्ये तुम्ही कराल तेवढं कमी आहे. आणि तुम्ही कराल जेवढं वेगळं कराल तेवढं लोकांना पाहिजे आहे. हं. तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे या. एक तुमचं हे झाल्यानंतर हे नाही चालणार. नाही, असं नाही हं. होत. तुम्ही दुसरं काय करणार हे जास्ती महत्त्वाचं ठरतं. पहिलं गेलं म्हणून तुमचं दुसरं फेल होऊन जाऊन चालत नाही. हं. तुम्हाला फेल जरी गेलं नाही तरी त्या स्टँडर्डला किती असेल याचा विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे करावं लागतं. काय आहे, मिळवणं सोपं आहे, टिकवणं फार कठीण टिकवणं. आहे. हं. दिसणं आणि अभिनय ह्याच्यामध्ये बरेच जण गल्लत करतात असं वाटतं, विशेषतः तरुण पिढी, की दिसायला छान असलं म्हणजे आपण ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस होऊ शकतो असा एक असं समज आहे. ते काय आहे ते तुम्ही असं सांगा? समज आहे. हां. असं गल्लत पण करतात किती वेळेस. ते कशाला, त्यांना घेणारे पण करतात. हं. कारण काय, दिसणं हा
हा जो म्हणजे प्रकार आहे हा गेल्या मागे केलाय कधीच. हम्म, हम्म. आता दिसण्यावर नाही राहिलंय. तुम्ही करताय काय ते बोला. ऑडियन्स असा तर तुम्ही छान असं नाही राहिलंय. हा. तुम्ही काय तुमचे टॅलेंट काय तुमचे सांगा. तुम्ही जे काय कुठली कॅरेक्टर आहे ती काय करता कशी करताय बोला. हे झालेलं आहे. लोक आता पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत. हम्म, हम्म. तयार आहेत लोक आता. त्यांना वा. कळतं चांगलं वाईट कळतं बरोबर. तुमच्या दिसण्यावर भाळून जात नाहीत ते. आपल्या मराठीत घ्या ना. हो. मी तर नेहमी सांगतो मराठीमध्ये चांगल्या चेहऱ्याला जर जे चांगले चेहरे होते ते हम्म, एस्टॅब्लिश झालेच. हम्म. कारण त्यांचे टॅलेंट होते म्हणून. पण आमच्यासारखे लोक म्हणजे काही लोक जे झाले नाहीत. उदाहरणार्थ दादा कोंडके. हिरोचा चेहरा नाही. टॅलेंट बद्दल मी बोलत नाही. हिरोचा चेहरा नाही. निळू फुले हिरोचा चेहरा नाही. अशोक सराफ चेहरा नाही हिरोचा. लक्ष्मीकांत बेर्डे हिरोचा चेहरा नाही. सगळे झाले पॉप्युलर. हम्म. का? उदाहरण आहेत ही. आणि मराठी प्रेक्षक बदलतोय असं तुम्हाला वाटतं एवढ्या वर्षामध्ये? प्रेक्षक बदललेलंच आहे. प्रेक्षकांना तर कळायला लागलेलं आहे. हा. चांगलं आणि वाईट कळायला लागलेलं आहे. त्यावेळेस फक्त कर्मणूक म्हणून बघायचे. पण आता कर्मणूक म्हणून मिळत नाही. तुम्ही काय केलं तुमचं ज्ञान किती आहे हे जोखून बघतात ते. वा. बरं मराठी माणसाची एक खासियत आहे. हम्म. तो लागलाय आणि अमुक अमुक आहेत म्हणून जाणार नाही कधीच. तो 4 जणांना विचारणार. हो. चांगला आहे का पिक्चर नवीन आला? मग तुम्ही हो छान आहे होतं. हो ते आहे का असं 4 जणांना विचारेल तो. ते 4 जेव्हा म्हणते तेव्हा ते म्हणणार अच्छा मग गेलं पाहिजे. मग विचार करणार जायला पाहिजे. चोखंदळ आहे. खरंय. तुम्ही आमच्या रसिकांना काय सांगाल? एकतर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करते की पद्मश्री सारखा पुरस्कार तुम्हाला मिळाला त्याबद्दल. मी त्यांना धन्यवाद देतो. म्हणजे भारत सरकार यांनी पद्मश्रीसाठी माझी निवड केली आणि महाराष्ट्र सरकार ज्यांनी माझी महाराष्ट्र भूषणसाठी म्हणजे त्यांना त्या लायक मी वाटलो याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि पुढे काय आम्हाला अजून बघायला मिळणार आहे हे जाता आता जाता? सध्या तुम्हाला सांगतो माझी एक डेली सिरियल चालू आहे माहिती आहे. हो. अशोक मामा. हो. ती चालू आहे. म्हणजे काम चालू आहे माझं. मी 27 ऑक्टोबर पासून 27 ऑक्टोबरला मी सुरू केली तेव्हापासून आतापर्यंत मी दररोज काम करतोय. वा. त्याशिवाय राहू शकत नाही. घरात बसलं की कंटाळतो. तिकडे जायला पाहिजे. तिकडे घुसलं की मग त्या जगात आहे. तिकडे मग काय कुठे नाही. मग आजार बिजार ताप बीप काय सगळं विसरून हे दुखतंय ते दुखत काय होत नाही. क्या बात आहे. आणि खरोखरच म्हणजे अर्थात तुमच्याशी मी गप्पा मी मारताना केलेलं नाहीये. ते आपोआप आहे वरतून आहे. की मला वाटतं म्हणून नाही आता असं आपण दाखवायचं की तसं काही नाहीये. काय मला काय कळत नाही. सर तुम्हाला आणि निवेदिता मॅडमना आम्ही खूप वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियामधून बघत असतो. आम्हाला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे. अरे वा. चांगला प्रश्न आहे. पण थोडा म्हणजे मजेदार पण प्रश्न आहे. लव्ह स्टोरी असं काय नाही. पण ते लव कधी झालं हे काय कळलंच नाहीये. आमच्या डोळ्यात म्हणजे असं रेग्युलर माणसासारखी भेटली आणि मग असं काय नाही. मग असं भेटून मग बोलता बोलता असं काय बिलकुल नाही. कोणी प्रपोज केलं? कोणी केलं असेल नाही माहिती ना. आश्चर्य वाटेल. प्रपोज तिनं केलं. हो. म्हणजे मला माहीतच नव्हतं. एक दिवशी तिने मला म्हणाली की मी इंटरेस्टेड आहे तुमच्याबरोबर. अरे म्हणजे तिनं माझ्यावर इतकं काम केलं होतं. त्याच्या आधी काम केलं पण मी कधी त्याची एक शब्द बोललो नाही. अच्छा. मला नाही बोलता येत. कुणाबरोबर उघडायला बरोबर कारण ओळख नसतं तर मला बोलता येतं. वास्तविक ती माझ्या मित्राची मुलगी. बरं. हा बरं. निवेदिता ही गजन जोशींची मुलगी. हां. गजन जोशी हे आर्टिस्ट होते. ते माझ्यावर काम करायचे नाटकामध्ये. अच्छा. ते म्हणजे
तिला कधी वाटलं हे काय मला काय माहित नाही. हम्म. पण मला नाहीच वाटलं. कारण काय झालं ते एक आम्ही नाटकात एक दिवशी प्रयोग चालू असताना इंटरव्हलमध्ये ती नाटक बघायला आली होती. एवढीच होती. नाटक अच्छा. बघायला आली होती. तर गजानन म्हणाला, "अरे अशोक, ही माझी मुलगी." "हां, बरं. तुझी मुलगी ना? हां, बरोबर." कारण ती बरोबर आपल्या वडिलांसारखी दिसते. हा. हां, ते बर. तुझ्यावरून चेहऱ्यावरून कळलं मला. म्हटलं तुझी मुलगी आहे. अरे वाह! अरे हुशार दिसते एकदम. एवढंच म्हटलं मी. हम्म. मला माहित नव्हतं पुढं असं होईल म्हणून. पण ते झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर मग ती जेव्हा सिनेमात आली, तेव्हा सिनेमात आल्यावर आम्ही सिनेमात होतो, पण माझं कधी असं बोलणं झालं नाही किंवा गप्पा मारत बसलो असंही नाही काही झालं. का कधी बरं? नाही. नाही मला बोलता येत. मला जास्ती ओळखच त्याच्या बोलता येत नाही. उगा उगाच आहेत म्हणून फालतू बोलत बसणं मला नाही आवडत. मी बोलतच नाही. हम्म. मी तमाशी आहे तसं पाहिलं तर मी. पण एकदा बोलायला लागलो तर थांबू शकत नाही, असं आहे. तर त्यामुळे मी बोलायचं नाही. त्यामुळे मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, ही कशी काय बाबा? पण तिने जेव्हा माझा पाठपुरावाच केला, हम्म. की नाही तिलाच करायचंय. कसा केला मग पाठपुरावा? म्हणजे दरवेळी म्हणजे की हेच असायचं. अच्छा. बोलत बसायची, गप्पा मारत बसायची आणि अरे बापा म्हटलं तर काय करावं? शेवटी मला एकंदर मी विचार केला, की काय आहे, आम्ही तसे भणंग. काय नाही, आगापिछा काय नाही. आगापिछा म्हणजे स्वतःला. घर नव्हे. मला हम्म. असं काय करायचं ना, कुठेही काय कसंही म्हणजे काय कुठेही प्रयोग असला गेला, कुठेही शूटिंग असलं का असलं नाही. दिवसाची काही हे नाही, रात्री कधी उशिरा येईल काय हे नाही. तर मी म्हटलं की एक चांगलं घर, एक सुशिक्षित घर. तिची आई ही सुद्धा ॲक्ट्रेस, तिची आई ॲक्ट्रेस होती, हम्म. विमल हम्म. जोशी. बहीण ही सुद्धा ॲक्ट्रेस होती, अच्छा. मिनल परांजपे. आणि हम्म. तिचं डॉक्टर आहे ती. म्हणजे तिने कौटिल्य अर्थशास्त्रासारख्या कठीण विषयात तिने डॉक्टरेट मिळवली. बरं. असं म्हणजे म्हणजे एज्युकेटेड घर. हम्म. त्यातली ही मुलगी स्वतः चांगली शिकलेली कुठून मिळणार? तर मी म्हटलं हो चल करूया, आपण करूया. पण मी शेवटी विचारलं, तिनेच विचारलं मला. आणि मग मग लव्ह स्टोरी. त्याच्या आधी लव्ह स्टोरी नव्हती आमची. अच्छा. आणि मग शेवटी हे सगळं झाल्यानंतर मला एकच शेवटी कळलं, की आयुष्यात बऱ्याच गोष्टी झाल्या असतील. काय त्याला काय हे नाही. हम्म. हम्म. काम हम्म. करतोय, इकडे धावतोय, तिकडे धावतोय. हा हे नाटक, याला इकडे बरोबर, तिकडे बरोबर. आणि काय काय बाकी काय करण्यासारखं काहीच नाही. फालतूगिरी नाही, भंकसबाजी नाही कुठे. आयुष्यात एकच गोष्ट चांगली केली फक्त, की मी तिला हो म्हटलं आणि तिच्याशी लग्न केलं. वाह, वाह, वाह! क्या बात है! त्यामुळे मी आज लाईनीत आहे कुठेतरी स्ट्रेट. नाहीतर भरकटलो असतो मी. भरकटण्याचे चान्सेस बरेच असतात त्याच्यात, या इंडस्ट्रीत. वाह! पण नाही, तिने असं म्हणजे तिने असं कधी बजावून नसेल, पण एकंदर तिच्या प्रवृत्तीमुळे, हम्म. हम्म. एकंदर हम्म. वागण्यामुळे मी राहिलो तसा. वाह! ही खरं तर गोष्ट होती एका ध्यासाची आणि इतका प्रदीर्घ प्रवास आणि सातत्य त्याच्यामध्ये आणि तितकीच ऊर्जा हे सगळं आम्ही तुमच्याकडून जेव्हा पाहतो तेव्हा अक्षरशः अचंबित व्हायला होतं. तर तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला आणखी भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून बघायला मिळो. तुमची ईश्वरचरणी इच्छा असेल प्रार्थना. तर निश्चित मी ती पुरी करीन. कारण मी त्याच्याशिवाय मी काही करणार नाही आणि मी करूही शकणार नाही. तितका मी त्यात घुसलेलो आहे, की मला काय बाकीचं काहीच माहित नाही. घरचा व्यवहार सुद्धा मी नाही बघत आहे. निवेदिता बघते सगळं इथपर्यंत. मला काहीही माहित नाही. तर ते मी करत राहणार. मला शेवटपर्यंत करत राहणार. आणि आता तुम्ही ते आवडून कसं घ्यायचं हे लोकांनी ठरवायचं. वाह! जेव्हा वाटेल की हे नाही बंद. आज आपण अशोक मामा सराफ यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचा संपूर्ण प्रवास मला वाटतं तो एक ध्येयाने झपाटलेला प्रवास होता. तो प्रवास आज त्यांनी इतक्या मनमोकळेपणाने आपल्या समोर मांडला, आपल्याबरोबर छान गप्पा मारल्या. तुम्ही हा वेळ दिलात आणि मनमोकळेपणाने जे बोललात त्याच्याबद्दल आमच्या संपूर्ण दूरदर्शन सह्याद्रीच्या टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. मी दूरदर्शनचे आभार मानतो, की त्यांनी माझी मुलाखत घ्यायला त्यांना योग्य वाटली आणि
या दोन्ही पुरस्काराच्या निमित्त त्यांनी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांना अतिशय धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. मी आपली अगदी मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.